एकदा छोटू नावाचा एक मुलगा होता. छोटू त्याच्या आजी सोबत राहायचा. त्याला आजीच्या गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. दर रात्री ती त्याला शूरवीरांच्या आणि जादूच्या गोष्टी सांगायची. छोटूला या गोष्टी स्वतः वाचायच्या होत्या. छोटूने वाचण्याचा प्रयत्न केला, पण अक्षरे त्याच्या डोळ्यांसमोर नाचायची. शब्द समजण्यासाठी तो खूप झगडायचा. त्याला खूप निराशा वाटायची. त्याच्या आजीने त्याला सांगितले, छोटू, हार मानू नकोस. जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो. छोटूने खूप विचार केला. वाचन मजेदार करण्यासाठी त्याला एक मार्ग शोधावा लागला. त्याला आजीचे गुराचे लाडू खूप आवडायचे. एके दिवशी त्याला एक कल्पना सुचली. त्याने गुराचे लाडू गुंडाळण्यासाठी वापरलेले वर्तमानपत्राचे तुकडे घेतले. तो आपला लाडू खाता खाता वाचू शकतो. छोटूने वर्तमानपत्राचे तुकडे वाचायला सुरुवात केली. ते चिकट होण्याआधी तो काही शब्द वाचायचा, मग तो गूळ चाटायचा आणि थोडे पुढे वाचायचा. हळूहळू त्याला अक्षरे ओळखता येऊ लागली. तो दररोज नवीन शब्द शिकायचा. त्याच्या प्रगतीने त्याची आजी आश्चर्यचकित झाली. तिने त्याला आणखी वाचण्यासाठी प्रोत्साहित केले. छोटू तासनतास जे काही सापडे ते वाचत बसे. तो दुकानांची पाट्या, पोस्टर्स आणि अगदी लोकांनी टाकलेली पत्रे देखील वाचायच्या. गावकच्यांनी छोटूला वाचताना पाहिले. ते हसायचे आणि त्याला वेडा म्हणायचे. त्यांना वाटायचे की तो वेळ वाया घालवत आहे. वाचनाने पोट भरत नाही, ते म्हणायचे. छोटूने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्याला माहित होते की जान त्यांच्या टोमण्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. एके दिवशी छोटू त्याच्या झोपडी बाहेर बसला होता. गूळ खाता खाता वाचत होता. माश्यांचा थवा त्याच्या भोवती भिरभिरत होता. त्या त्याच्या गुरावर बसायच्या. तो घाण करायच्या. छोटूने त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला, पण त्या परत परत येत होत्या. अचानक छोटूला एक कल्पना सुचली. त्याने एक कागद घेतला आणि त्यावर लिहिले. त्याने तो कागद गुराच्या डिकेला चिकटवला. मग तो शांतपणे वाट पाहू लागला. गोड वासाने आकर्षित होऊन माश्या गुरावर बसल्या. एक एक करून 30 माश्या गुराला चिकटल्या. गावकरी थक झाले. त्यांनी छोटूला विचारले की त्याने काय लिहिले आहे. छोटू हसला आणि म्हणाला, हा गूळ त्यांच्यासाठी आहे जे मला त्रास देतात. त्या दिवसापासून लोक त्याला 30 मार खान म्हणू लागले, जो 30 माश्यांना चकवला. 30 मार खानच्या हुशारीची बातमी पसरली. ती एका जवळच्या गावात पोहोचली जिथे एक भयंकर राक्षस दहशत निर्माण करत होता. राक्षस अविश्वसनीयपणे बलवान आणि क्रूर होता. तो गावकच्यांकडून त्यांचे अन्न आणि पशुधन मागायचा. कोणीही त्याला विरोध करण्याचे धाडस करत नव्हते. गावकच्यांनी 30 मार खानच्या हुशारीबद्दल ऐकले. त्यांनी त्याला राक्षसापासून सुटका करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. 30 मार खान मदत करण्यास सहमत झाला. त्याला माहित होते की तो बराने राक्षसाला हरवू शकत नाही, म्हणून तो आपला मेंदू वापरेल. 30 मार खान राक्षसाच्या गुहेत गेला. त्याने राक्षसाचा मोठा गदा बाहेर पडलेला पाहिला. त्याला माहित होते की त्याने लवकर कृती करावी लागेल. राक्षसाला चकवण्यासाठी त्याने एक योजना आखली. त्याच्या हृदयात आत्मविश्वास भरला. 30 मार खानला एक जड दगड सापडला. तो खूप प्रयत्न करून तो उचलला. त्याने तो दगड पानांच्या डिगाड्यावर ठेवला. मग तो एका झाडाच्या मागे लपला आणि राक्षस परत येण्याची वाट पाहू लागला. राक्षस भुकेला आणि थकलेला त्याच्या गुहेत परतला. त्याने पानावरचा दगड पाहिला आणि तो लपलेला 30 मार खान आहे असा गैरसमज केला. राक्षस ओरडला, बाहेर ये लहान मुला, मी तुला किड्यासारखा चिरडेन. राक्षसाने त्याच्या सर्व शक्तीनिशी त्याचा गदा फिरवला. गदाने दगडाला चूरचूर करून टाकले आणि भयंकर आवाज झाला. राक्षस विजयी होऊन हसला. त्याला वाटले की त्याने 30 मार खानला चिरले आहे. तेव्हाच 30 मार खान झाडाच्या मागून बाहेर उडी मारली. मी इथे आहे राक्षसा, 30 मार खान ओरडला. राक्षस थक झाला. त्याला कधीही असे फसवले नव्हते. त्याने फुटलेल्या दगडाकडे पाहिले आणि त्याला समजले की त्याला चकवण्यात आले आहे. लाजेने आणि पराभूत होऊन राक्षस त्याच्या गुहेत परत पडून गेला आणि पुन्हा कधीही गावकच्यांना त्रास दिला नाही. 30 मार खानच्या शौर्याची आणि बुद्धिमत्तेची बातमी राजापर्यंत पोहोचली. राजा प्रभावित झाला. तो शेजारच्या राज्याशी कठीण युद्धाचा सामना करत होता. त्याला मदत करण्यासाठी हुशार व्यक्तीची गरज होती. राजाने 30 मार खानला त्याच्या राजवाड्यात बोलावले. त्याने त्याला त्याच्या सैन्यात स्थान दिले.
तीसमार खानने स्वीकारले, त्याच्या बुद्धिमत्तेचा उपयोग मोठ्या हेतूसाठी करण्यास उत्सुक. त्याला माहित होते की त्याची बुद्धिमत्ता फरक करू शकते. तीसमार खानने एक हुशार योजना आखली. त्याने त्याच्या भूभागाच्या ज्ञानाचा उपयोग करून शत्रूला चकवले. त्याने हुशार सापळे आणि डायव्हर्जन तयार केले. त्याने शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी निरुपद्रवी धूर सिग्नलचा देखील वापर केला. तीसमार खानच्या युक्त्यामुळे गोंधळलेल्या शत्रूने राजाकडे शरणागती पत्करली. राजा खूप आनंदी झाला. त्याने तीसमार खानवर भेटवस्तू आणि सन्मान ओतले. त्याच्या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून राजाने तीसमार खानला त्याचे अर्धे राज्य देव केले. तीसमार खान, जो एकेकारी वही वाचण्यासाठी झगडत होता, तो एक दंतकथा बनला. त्याची गोष्ट आपल्याला शिकवते की दृढनिश्चय आणि शिकण्याच्या प्रेमाने अशक्य देखील साध्य करता येते. शहाणपण आणि धैर्य कोणत्याही राक्षसापेक्षा किंवा सैन्यापेक्षा अधिक शक्तिशाली असतात.